गुड मॉर्निंग गाईज. आज आहे डे 4 आमचा साऊथ इंडियन ट्रिपचा आणि आम्ही आज तिरुअनंतपुरम स्वामी पद्मनाभन टेम्पलला जाणार आहे दर्शन घ्यायला. तर असं काय तर लुंगी पिंगी घातली आहे आम्ही आणि गाडीचं पार्किंग केलं आणि तिथं आम्ही राहायला आलो. ते ठिकाणी तिथं आम्ही राहिलो आहे आणि रात्री लेट झाला त्यामुळे शूट पण काय नाही गेला आणि नुसतं कंटिन्यू गाडी मारायची होती त्यामुळे दाखवायला पण काय नव्हतं. मग रात्री आम्ही काहीतरी 1च्या सुमारात पोचलं. मग रात्री येऊन झोपलं. सकाळी 8:30ला का ते दर्शन चालू होतं आहे. मग सकाळी 8:30ला दर्शन गर्दी नसत्या आणि प्लस VIP दर्शन 500 रुपयाला. तर बघायचं कुठलं. जर VIP दर्शन लगेच होत असतं तर VIP दर्शन घेऊन टाकायचं. अदरवाईज लाईनला लावायचं. लाईनला काय 1 तासात होते म्हणून सांगितलं त्यांनी. मग आता गाडी बाहेर काढाले भेटू दर्शन करून झाल्यावर, कारण आज तर मोबाईल त्यांना काय अलाउड नाही आहे. चलो बाय बाय. चाललं तर मर्किंग तिथं गाडी पार्किंग चालत नाही. मंदिराच्या पश्चिम मंदिराच्या पार्किंगला लावायला चाललं आहे आम्ही आता. शोभांना पण लुंगी घातल्या बघू शकता तुम्ही. आता जा रे नमस्कारम. केरलामध्ये नमस्कारला नमस्कारम म्हणतात आणि हॅलोला हॅलो म्हणतात. हॅलो. सेकंड लिफ्ट घ्यायला लावलाय पुढून. असं काय तर आहे. काय त्रिअनंतपुरम म्हणजे इंडियातलं सगळ्यात श्रीमंत मंदिर. काही एशिया खंडातलं सगळ्यात श्रीमंत मंदिर म्हणतात. आणि इथं मी येऊन गेल्या का वाटायला मला. 8वीला असताना आलो. अय्यो अशी काय तर रस्त्यावर गाडी पार्क केले. तिथं मी पोलिसांना विचारलं की गाडी पार्किंग कुठे आहे, कारण ते मेन मंदिरचं पार्किंग फुल झालं. मग त्यांनी म्हटले पुढच्या बाजूला लेफ्ट घेऊन गाडी लावा म्हटले. चालतंय. मग तिकडे लावलं. तर समोर मंदिर आहे तिकडे चालत चाललंय आम्ही आता. गल्ल्या बिल्ल्या मस्त येतोय नाही इथं. हां घरं बिरं गल्ल्या सुभान विथ लुंगी अण्णा सगळे लोकल रिक्षा ड्रायव्हर्स वगैरे. एवढे लोकल रिक्षाले रॅश मारतात बाबा. लोक रिक्षाले काय हे ताट चालवत होतं आणि अंगावर गेले की असं करतात. चलो आता 8:30ला दर्शन चालू होणार आहेत आणि आमच्यातल्या अजून काही मेंबरची आंघोळच झाली नाही. ऋत्विक, निर्मळ आणि कोणी अंकुश दोघंजण मागत आहेत अजून. आता आम्ही जाणार आहे डायरेक्ट दर्शनला. त्यांनी काय येईल तेव्हा येतील आणि करतील दर्शन. चलो ते आता काय मोबाईल अलाउड नाही आहे. तो साऊथ दरवाजा आहे. आम्हाला जायचं पूर्व म्हणजे पूर्व ईस्ट म्हणतात ना रे. ईस्ट गेटला जायचं. तिथं ती मोठं कळस तेन आहे. त्यानंतर दर्शन ही मी मूर्ती ही शेवटची 8वीला असताना बघितलेलो आणि मी विसरलेलो मूर्ती कशी दिसते. तर मूर्ती बघितल्यावर भाई असं हात बी दिसते असं एका साईडनं. असं प्रॉपर असं अंगावर घुसबॉम्स येतात पूर्णपणे. एकदम मूर्तीच्या मोठी असं वाटतं की स्वतः देव बसलाय काय समोर. जरा पण असं हे सोन्याचा हात सोन्याचं सगळं सेम अशी मूर्ती आहे. सेम अशी मूर्ती आहे फक्त काळी आहे आणि पुढच्या बाजूला बघत आहे आणि एकदम मोठीच्या मोठी आहे. लई मोठी मूर्ती आहे. तर मस्त वाटलं एकदम. दर्शन घेतलं मन प्रसन्न झालं. आता जाणार नाश्ता करणार आहे. नाश्ता करून झाल्यावर मग सगळे आता आल्यात. सगळ्यांचं दर्शन आम्ही आले आजिमाला शिवा टेम्पल. हे बघा एवढा मोठा 30 फुटाचा शंकराची मूर्ती आहे आणि समुद्र बघा रे भाई कसला निळा हाय. एकदम निळा समुद्र आणि ह्याच्या व्यतिरिक्त ह्यो पोर्ट बघा. जहाज भाई एक्सपोर्टचा जहाज डायरेक्ट मोठाच्या मोठा. समुद्र जावा आपल्याकडे समुद्र असतोय काय. निळा निळा गार समुद्र आहे आपल्याकडे. चलो वेलकम टू कन्याकुमारी. तिथनं कुठलं ते काय गावचं नाव करायचं. अनंतपुरम काय तिरुअनंतपुरम पासनं त्याच्यानं फक्त 100 किलोमीटर होतं. आले कन्याकुमारीत. आता हऱ्या जेवण करणार आहे. करणारच ना.
जेवण करणार जेवणार मी ते कन्याकुमारीचे ते बोटी विवेकानंद महाराज समाधी बघणार आणि तिथं आम्ही नेट निघणार रामेश्वरला रात्री. रामेश्वर काय तर 400 का 500 किलोमीटर आणि हायवे असल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही जाते निवांत. चलो फिर आता जेव्हा जेवायला थांबतो तेव्हा भेटू आणि तेव्हा तिकडं विवेकानंद महाराज समाधीला जायच्या वेळी. आता डिझेल भराले तांदूळ काय झालेस त्यांना काय गाडी थांबवण्यात खायला उपाशी पोट माहिती मागायला बघा इकडे की वेगळ्या ब्लॉक मध्ये येतात मी हे बघा ते काम पोट हे ते सकाळी एकदा आपले टाकोडे कन्याकुमारी कडनं टाकोडे भारी वाटाले आम्हाला काय उपयोग नाही इकडे येऊन इडली डोसा आणि हे आमचे इकडे नको ते दाखवायला नको बाकी आता आणि काय बोलू तुला काय तुला टाइमपास टाइमपास आणलं की टाइमपासला त्यात बघून बघून डोळ्यात तेवढंच गेला. तो हम आ गए हैं कन्याकुमारी को अंकुश भाई बढ़िया डे नाइट वाला ले लेता लेकिन नंबर काय आहे ही बघा आमची गँग आकाश आणि हरी जोडपं आमचं ते तिघांचं सुबांदा कबीर सिंग थ्रीसम हे आमचे एक मिनिट हा धनी काय मारायला धनी हे कोण रे ससूर उदय सामंतजी रोनाल्डो दोघं मॅचिंग केलं तू आणि ते ते 3 त्रिकोट काय वेगळंच सड़क से उठाकर स्टार बना दूंगा मैं सड़क ते गंमत आहे. अभी कन्याकुमारी आता बोटीतनं जायचं इथं सगळीजण म्हणाले पाऊस आहे पाऊस आहे पाऊस आहे किती मोठा पाऊस आहे किती मोठं ऊन आहे किती मोठं ऊन आहे ए ह्याला कसं काय एंट्री दिलीत साहेब आहेत चला आता बोटिंगला जायचं बघा कुठल्या साईडला मयूरदा कुठल्या साईडला जायचं साईडला बघा हे बघा ते आपलं तो श्रीलंका पलीकडे श्रीलंका आहे हा ते आपलं गाव टाकोडे वेस्ट पाणी कसं आहे आपल्या मालवण आहे का मालवणपेक्षा भारी आहे मालवण का एकदम टॉप टॉप पाणी टॉप एकदम ते टॉप आमचे भाऊजींचे की भाऊजी ओंकारांचे भाऊजी अरे मार्केट आता मार्केटमध्ये जाऊया आपण नाही चोरा अचानक इरादा चेंज झाला मला घ्या हा कुठल्या मस्त कन्याकुमारीच्या आता ठरवाले जायचं काय नाही चला की जायचं चला की मग एवढा मोठा डिसिजन लगेच घेतला सा हो हो मग काय चेंज केलं सा होय नाही करत करते हो की पुढं मी काय हिरकी नाही सर जात्यात सर कुठे जात्यात बा सरांना सर असं कुठं गेलं तुला इकडे चालल्यात गेला तारावरची कसरत आहे आलो बघून स्वामी साहेब इथने पोली टाकून आले आता त्याने म्हणतात पोलीस पण वळले की काठीनं मारतील म्हणतात बघा आता काय होते मग काय वाटते मारतात मग काय कुठला काय इथं बोटिंग आहे तर जायचं भाऊजी कुठं हरलेला सांग
हरलो नव्हतो. नारळाचं पाणी प्यायला थांबलो होतो, तेवढ्यात तुम्ही पुढे आला असा. त्यामुळं आपली जरा गलबत झालेली आहे. आता व्यवस्थित झालेलं आहे सगळं. आता स्वामी समर्थ महाराजांचं आपण गाडी घेऊया. स्वामी समर्थ विवेकानंद हा, विवेकानंद स्वामी आपण ते बघायला आले ते बघू. कन्याकुमारी आपण आलेला आहे. चाललंय बोटिंग मध्ये आता बसायला. बोट मध्ये बसून जायचं तिकडे आपल्याला. ए होई तिथं होई समाधी मध्ये बसून आपण पाण्यावरनं तिकडे जायचं आहे. पाण्यावरून जायचं तरंगून तिकडे जायचं आहे भाऊजी. तरंगून तिकडे जायचं. मध्ये बोलले असं पाण्याच्या लाटा आहे. पाणी वळलं कसं काय असतं? काय माहित, पातळ आहे. आता उपाशी पाडला आम्हाला पोराचे आणून इथं. ते सांगा बोंबलं. हे आपलं काय नाही, शाळेत सण झाले, शाळेत सण. गाडी दुराची रे बालवाडीला वाटायला काय अरे मग काय ना तिथं जावा हाई मोठ्या एवढंच बघायची याच गाडी चला होई. आणि सर हेअर सर आहेत ना इथं. अध्यक्ष नेटका आहे. अध्यक्ष नेटका म्हणजे काय? अध्यक्ष आम्हाला काय करायचं आहे? मॅपला जास्त किलोमीटरचं अंतर दाखवायला याला. वावरत आले मॅप. गाडीला ब्रेक नाही, 10 किलोमीटर ब्रेक लागतो. हिंदी केसरी कोण? हिंदी केसरी अरे झोपायचं जेवायचं मला काय म्हणा जीव आणि गाडीत घाल चालतं काय तर जेव्हा तर पाहिजे झोपायचं गाडी झोपायचं जेव्हा तर शाळेची सगळी आले. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती, ये बता दे तू बस. नहीं, मैं तेरे से लास्ट बार पूछ रहा हूँ, तेरा मेरे से प्यार है या नहीं है? केला रे गाडीवर म्हणा टाकोडी वेस ये आणि टोनो नगडे किन्नरा साईडला फोटो स्टुडिओ काय आहे गामध्ये 4 दिवस वाले किदुशक दुसऱ्याला दानील देऊन भिकार चोट सगळ्यात पोरग. आचार्य अरे कंडक्टर की मोहन कोळी कंडक्टर कल्याण मुंबई मुंबई कल्याण मुंबई चौकट नारायण नावा शाहू चौकातला फुलपाखरू आणि दगडी चालची रंगीनची भीत ताई तुम्हाला. बघणाऱ्याचं मनोरंजन लावा चला. 91. आत काय मला माहितीच नाही. मी एकदा मागे जातो बघितलेलो खरं आत काय मला माहितीच नाही. आता हे या समाधी आहे का या समाधी आवडतं. काचेचा ब्रिज पण हे पुतळा कोणाचा आम्हाला अजून कळाले. कार्तिक त्यांच्या आजोबाचा आहे तुझ्या आईचा. सर तुम्हाला कसं वाटलं टोकलं? वाटलं खूप चांगलं पण लागले काय करा धोका पण लागले आणि पोरं कसं आहे माघारी पण नालायक का पण करतात. एवढा खराब हो जाएगा मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी. त्याची कदर नाही लोकांना. पोटात धोका लागल्या, गाडी थांबव पोटात तेरा तो गेम बजाना पड़ेगा. दुकाने पोरं
पोटाचा पोट मारून एवढं लांब फिरवा कोणाच्या बांध सांगितला हे पहिलं बात तो सही है पोट मारून एवढं लांब कुणाच्या निर्मळ कुठलं काय झुटावर आणली आम्ही बीप करला पाहिजे आता. माझं मी येतो कापायला रे बघायला का समोर होतो तुला मग तू माझी इडली का समोर होता तुला मी गार तुला मी बोललेलो तू इकडे मला गंमत करा बोलवाता तिकडे काय ते गार पेर लावून तिथे गेला तू चल काय जाऊ नको मागल्या गाडीत चलता नाही मागल्या गाडीत चल अरे त्याच्या गाडीत बसायची त्यानं काय नाही जाणार आहे म्हटलं मी चल त्याच्या गाडीत आम्हाला सगळं निकालतो गॅस टाकी आणलेलं स्वयंपाक करायचं म्हणून आणि माझं बॅगांवर त्या झोपून ते सगळं गॅस टाकी झोपल्याने सगळं हेच तोडला येतं. कसा झोपतो बॅगवर बॅगेवर कसा झोपतो तुम्हाला संध्याकाळी दाखवतो मी कसा झोपतोय. मी काय केलं जेवण करायची वांदे झाले तिथं. आमच्या अरुण सरांच्या तिथं बघा टोनी स्टॉक आर्क ट्रॅक्टर तयार करल्यात. तमिळनाडूचे टोनी स्टॉक. आमच्या अरुण सरांच्या गोळ्या तुकड्यामुळे हे झालेला आहे. आम्ही काय केलेलं नाही. दुसऱ्यांना नाव घालत ह्याच्याकडनं शिका बघा. तो है आपके पास नया बघा आता काय होते. नया तो है काढून ठेवत होतो म्हणजे आपण काढून ठेवत होतो